अमेरिका आणि इराण युद्धामुळे LPG गॅसचा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झालेला आहे आणि अनेक घरगुती ग्राहक असतील किंवा उद्योजक असतील यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मात्र या अडचणींवर मात करण्यासाठी आता नवीन पर्याय जो आहे आपल्या सगळ्यांसमोर उभा राहिलेला आहे, म्हणजे बायोगॅसचा. बायोगॅस म्हणजे गोबर गॅस जो आहे, आपण शेणाचा जो हा प्रकल्प आहे यापासून गोबर गॅसची निर्मिती करतो. आणि असाच एक प्रकल्प जळगावच्या नशिराबाद गावामध्ये एका ग्रामस्थाने स्वतः उभारलेला आहे. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा हा प्रकल्प कार्यान्वित आहे. त्यामुळे त्यांना कुठलाही गॅस लागत नाही आणि पैशांची देखील या ठिकाणी बचत होते आहे. त्यामुळे या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी मिनल कर्नलवाल या स्वतः या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी हा प्रकल्प बघितला आणि त्यानंतर केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून कसं जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा प्रकल्प पोहोचवता येईल या दृष्टीने त्या पुढचं कार्य त्या करणार आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगणार मॅडम तुम्ही? हा गोबर गॅस प्रकल्प पाहिला आहे. आज देशासमोर मोठं संकट हे गॅसचं उभं राहिलेलं आहे. पुरवठा विस्कळीत झालेला आहे, वितरण प्रणाली विस्कळीत झालेली आहे. त्यावर हा चांगला पर्याय असू शकतो. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भविष्यातला कसा आपला उपाययोजना किंवा निर्णय राहणार या संदर्भात? LPG बघा, जी बायोगॅस इथून निघते, क्लीन आणि कुकिंग गॅस आहे शेतकऱ्यांसाठी. हा मोठा घरगुती प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही मगाशी सुद्धा बोलले की त्यांची गाय आहे, त्यांना शेण मिळते आहे. इथे त्यांनी 8,000 रुपये टाकून 2004ला हे बायोगॅसचं प्लांट उभं केलं आणि त्यांना कुठली मेहनत किंवा इनपुट किंवा पैसे न टाकता दरवर्षी, दर महिन्याला, दररोज ही बायोगॅस भेटते आणि ज्याच्यामध्ये ते कुकिंग करतात. आता हा विषय सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे जे हे व्हिडिओ बघत आहे, की नॅशनल बायोगॅस आणि ऑर्गॅनिक मन्युअर प्रोग्राम हे 4 वर्षापासून कार्यरत आहे. याच्यामध्ये जिल्हा परिषदसुद्धा 10,000 रुपये सेसमधून त्यांना आर्थिक मदत म्हणून देते. स्वतःच्या खिशातून 14,000 जर तुम्ही जनरल आणि OBC कास्टचे असेल, आणि SC/STला सवलत म्हणून 24,000 रुपये केंद्र शासन देते. बाकीचे पैसे ते स्वतः टाकतात. पण तुम्ही वर्षाचा याचा फायदा बघा की तुम्हाला कुठली बाहेरच्या गॅसवर खर्च न करता घरातून हे करता येते. आणि त्यामुळे याचा मोठा एक फायदा असा शेतकरी बांधवांना आहे. म्हणून माझी विनंती राहील की LPG टंचाईचा प्रश्न वेगळं, पण हे सुद्धा जर स्वतःच्या स्तरावर करून घेतलं तर त्याचा मोठा फायदा तुमच्या घरात तुम्हाला मिळू शकते. आपण प्रशासन म्हणून अशा जे शेतकरी गोबर गॅस प्रकल्प कार्यान्वित करतील त्यांना प्रोत्साहन कशा पद्धतीने देणार आहे? 2 मोठ्या कॉम्पोनंट्स असतात. एक तर भाग झाला बायोगॅसचा, त्याच्यामधून जी स्लरी निघते त्या स्लरीचा वापर नैसर्गिक शेतीकडे केला जाऊ शकते. म्हणून यावर्षीसुद्धा सेसमध्ये आपण 2 कॉम्पोनंट्स ठेवले होते. एक स्लरी प्लांटचा आणि जिल्हा परिषद सेसमधून नॅशनल बायोगॅस प्रोग्रामसाठी 10,000 रुपयेची DBT आपण त्याला वाढलेलाच आहे. पण एक विनंती अशी की ह्या शेतकऱ्याने नॅशनल प्रोग्रामसाठी अर्ज पंचायत समितीला द्यावा. तर 24-25ला ही योजना बंद केली होती कारण की त्याचं ॲनालिसिस वरच्या स्तरावर चालू होतं. पण यावर्षी परत एप्रिलपासून ही चालू होईल. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनाही विनंती असेल की तुमच्या घरात फक्त एवढी जागा लागणार आहे, पण त्याचा फायदा एवढं तुम्हाला होणार आहे. म्हणून तुम्ही पंचायत समितीला याचा अर्ज करा. तर भविष्यातलं संकट ओळखून या ठिकाणी जिल्हा परिषदेने हा पुढाकार घेतलेला आहे की प्रत्येक नागरिकांनी गोबर गॅस प्रकल्प कार्यान्वित करावा, म्हणजे जेणेकरून पुढच्या अडचणी ज्या असतील त्या कमी होतील. आणि त्यासाठी प्रशासन त्यांना प्रोत्साहन देखील देणार आहे. आपल्यासोबत ज्यांच्या घरात हा प्रकल्प कार्यान्वित आहे आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. काय सांगणार, किती वर्षापासून तुमचा हा प्रकल्प आहे, कशा पद्धतीने तुमची बचत होते, काय पर्याय तुम्ही शोधला आहे? सध्या तरी 20 वर्षापासून आमचा गोबर गॅस आहे आणि 20 वर्षापासून पूर्णतः सिलेंडरची बचतच आहे आमची. फक्त आम्हाला जे सिलेंडर लागतं, वर्षाकाठी 1 सिलेंडर लागतं, तोही आम्हाला फक्त जुलै-ऑगस्टच्या दरम्यान लागतो. किती पैसे वाचले असतील तुमच्या हातापर्यंत 20 वर्षाचा विचार केला तरी समजा लाख रुपये? लाखाच्या वरतीच. अच्छा, मग काय नेमक्या याला वस्तू लागतात? सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहे? हो, गाय आहे, गायचं शेण आहे. शेण आणि गोमूत्र आम्ही गोबर गॅसमध्ये यूज करतो. त्यानंतर जी गोबर गॅसची स्लरी निघते ती शेतामध्ये यूज करतो. यात खर्च कोणत्याच गोष्टीचा गॅस नाही. तयार होतो याच्यात साधारणतः 6 माणसांचा स्वयंपाक आमचा दिवसाला होतो एका टायमाला, आणि दुसऱ्या टायमाला पण 6 माणसांचा. अच्छा, दिवसभरात 2 वेळा? 2 वेळेस, किंवा एखाद्या वेळेस पाहुणे वगैरे जर आले तरच फक्त जाणू शकतो. अच्छा, म्हणजे एका घराला पुरेल एवढा गॅस पुरे होतो. 2 घनमीटरचा आहे, त्यामुळे थोडा हा जर मोठा केला तर मग अडचण नाही आहे. लोकांना काय आवाहन कराल तुम्ही, कारण शेतकरी बरेच त्यांच्याकडे या वस्तू असतात? हा प्रत्येक शेतकऱ्याने करायला पाहिजे असा प्रकल्प, कारण हा बिना खर्ची प्रकल्प आहे आणि यातपासून फायदा आहे. तर अशा पद्धतीने
घराघरामध्ये जर पुढच्या काळामध्ये गोबर गॅस प्रकल्प कार्यान्वित झाला तर नक्कीच LPG गॅसचा जो प्रश्न आहे किंवा जे संकट देशासमोर उभं राहिलेलं आहे हे नक्कीच सुटेल आणि यासाठी जिल्हा परिषदेने देखील पुढाकार घेतला असून केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला या गोबर गॅस प्रकल्प कार्यान्वित करण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे या ग्रामस्थांनी देखील या शेतकऱ्यांनी देखील भविष्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःकडे असलेली जी सामुग्री आहे शेण आहे यासाठी कुठलेही पैसे लागत नाही त्या पैशांमधूनच हा प्रकल्प उभारावा आणि समस्या सोडवावी नवीन पर्याय उभा करावा नवीन पर्यायाचा शोध घ्यावा असं या ठिकाणी ग्रामस्थांनी आवाहन केलं आहे. किशोर पाटील TV9 मराठी जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.